हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. पॉलिनेशन बद्दल बोललो आपण. नाव फॉर सच प्रोसेस पॉलिनेशन दॅट नॉन मोटाईल पोलन ग्रेन्स नीड टू बी ट्रान्सफर्ड. आपण पॉलिनेशनमध्ये ट्रान्सफर कुणाचं पाहिलं? पोलन ग्रेनचं. पण हे जे काही पोलन ग्रेन आहेत त्यांना ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. अँड द रिझन इज दे आर नॉन मोटाईल इन नेचर. सो अशा केसमध्ये त्यांना ट्रान्सफर होण्यासाठी जे काही एजंट लागणार आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत पॉलिनेटिंग एजंट, ऑर समटाइम्स दे ऑल्सो नोन ॲज पॉलिनेटिंग एजन्सीज. का आहेत? कन्सिडर करूयात आपण. पॉलिनेटिंग एजंट्स. Pollinating agents. What is mean by that? These pollinating agents which actually help to transfer the pollen grain from anther towards the appropriate stigma. त्या ट्रान्सफर होण्यामागे जर कोण हेल्प करत असेल तर ते आहेत पॉलिनेटिंग एजंट. नाव दिस पॉलिनेटिंग एजंट कॅन बी इन टू फॉर्म. फर्स्ट वन इज biotic agent and second one is abiotic, or we will consider first abiotic agent and second one is biotic agents. In the case of abiotic agents, that means they are non-living, or we can say some physical factor. जे नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत ते पॉलिनेशनला हेल्प करतायत, म्हणजे पोलन ग्रेनला ट्रान्सफर होण्यासाठी मदत करतायत. असे नॉन लिव्हिंग किंवा जे काही एक्सटर्नल फिजिकल फॅक्टर्स आहेत अशा फॅक्टर्सला किंवा एजंट्सला कन्सिडर केलं जातं पॉलिनेटिंग एजंट्स, अँड दीज आर एबायोटिक. फॉर एक्झाम्पल विल कन्सिडर एअर, or we will consider water. Now, if the pollinating agent, or we can say abiotic agent, in the form of air or wind, it is known as anemophily. Anemophily. आता प्रत्येक बायोटिक और एबायोटिक एजंट आणि त्याचं स्पेसिफिक नेम हे मात्र आपल्याला लर्न करायचं आहे, कारण अगेन याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. एअर और विंड आणि त्याचं स्पेसिफिक नेम आहे ॲनिमोफिली, वेअर ॲज ॲनिमो दॅट मीन्स विंड अँड फिली और फिलस फॉर्म असेल तर तो असतो अट्रॅक्टिंग फॉर्म किंवा लविंग फॉर्म. आपण एक दोन टर्म पाहिल्या होत्या, हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक, अशा आपल्याला काही टर्म गेल्या होत्या. हायड्रोफिलिक दॅट मीन्स वी विल कन्सिडर इन दॅट केस वॉटर लविंग, अँड हायड्रोफोबिक दॅट मीन्स द वॉटर हेटिंग. इन द सेम मॅनर ॲनिमोफिली दॅट मीन्स द एअर और विंड लविंग. मीन्स वॉट? एबायोटिक एजंट कोणत्या फॉर्ममध्ये? एअरच्या फॉर्ममध्ये. हवेच्या मार्फत जेव्हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील तेव्हा ते स्पेसिफिक नेम असणार आहे त्याचं ॲनिमोफिली. इन सेकंड केस, इफ वॉटर एबायोटिक एजंट विल हेल्प for the process of pollination, then it is known as hydrophily. Hydrophily. Again, hydro means water, phily means loving. जर वॉटरच्या साह्याने हे जे काही पॉलिनेशन परफॉर्म होत असेल तर त्याला कन्सिडर करणार आपण हायड्रोफिली. Now move on to the biotic agents. As their name suggests, these biotic agent that means, but obvious they are living form. म्हणजे काही लिव्हिंग एजंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे, त्याच्यामधले काही कॉमनली जे कन्सिडर केले जातात ते. लेट स्टार्ट विथ द फर्स्ट इन्सेक्ट्स, और वी कॅन से इन्सेक्ट झाले, बॅट झाले, बर्ड्स असतील किंवा सर्टन काही ॲनिमल्स. ॲक्च्युली एक मोठी लिस्ट आहे आपल्याकडे याची, सो आपण त्यालाही कन्सिडर करूयात.
फर्स्ट इन्सेक्ट्स असतील तर ह्यांना म्हटलं जातं एंटेमोफिली. एंटेमोफिली. एंटेमॉन दॅट मीन्स आता इथे ह्याला ॲनिमोफिली होता, ह्याला कन्सिडर केलं आपण एंटेमो. देन त्याच्यानंतर जर बॅट असतील तर ह्यांना कन्सिडर केलं जातं कायरोप्टेरोफिली. कायरोप्टेरोफिली. बर्ड्स असतील तर त्यांना कन्सिडर केलं जातं ऑर्निथोफिली. आणि ॲनिमल्स असतील तर झूफिली. झूफिली. पुढे फर्दर आपण ह्या बायोटिक आणि नॉन बायोटिक म्हणजे ए बायोटिक एजंट्सला डिटेलमध्ये कन्सिडर करूयात, पण अगदी फार कॉमनली आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेले त्याच्यापैकी काही. इन्सेक्ट्स. एंटिमो दॅट मीन्स इन्सेक्ट आणि याच्यावरती एंटिमोलॉजी असते. एंटिमोफिली. बॅट असतील तर कायरेप्टेरोफिली आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिला आणि मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड ही अशी एक टर्म आहे. जर बॅट थ्रू पॉलिनेशन परफॉर्म होत असेल तर त्याला कन्सिडर केलं जातं कायरोप्टेरोफिली. बर्ड्स असतील तर ऑर्निथोफिली. ऑर्निथॉलॉजिस्ट असतात, बर्ड वॉचर, डॉक्टर सलीम अली, मे बी तुम्हाला माहिती असेल. सो बर्ड थ्रू जर हे पॉलिनेशन होत असेल तर त्याला कन्सिडर केलं जातं ऑर्निथोफिली. आणि अदर कोणतेही ॲनिमल्स असतील त्या ॲनिमल्स थ्रू जर यांचं पॉलिनेशन होत असेल, झू मीन्स ॲनिमल्स, सो त्यांना कन्सिडर केलं जातं झूफिली. प्रत्येक केसमध्ये जे काही एजंट आहेत त्यांच्यानुसार त्यांचे स्पेसिफिक नेम दिलेले आहेत. सो मोस्टली ए बायोटिकमध्ये व्हेरी कॉमनली सेम जे आहेत ते म्हणजे दोन, एअर, वॉटर. एअरसाठी लक्षात ठेवला ॲनिमोफिली, वॉटरसाठी लक्षात ठेवला हायड्रोफिली. In the case of biotic agents, insects are there, bats are there, birds, animals and so on. So आपण त्यांची एक लिस्ट कन्सिडर करूयात. Here presenting the list of some pollinating agents and their specific names. आता इथे बऱ्याचशा लिस्ट आहेत आणि याच्यामधल्या फार कॉमनली विचारले जाणारे स्पेसिफिक नेम्ससुद्धा आहेत. सो एन सी आर टीमध्ये आपल्याला खूप सारे फाइंड आउट होतील. सो त्याच्यापैकी आपण काही इथे कलेक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याचा एक टोटल सेपरेट टेबल कन्सिडर करतो आहे. सो पॉलिनेटिंग एजंट्स, इफ इन्सेक्ट्स इज देअर दॅट मीन्स त्याला स्पेसिफिक नेम वापरणार आपण एंटेमोफिली. एंटोमोफिली. सेकंड आहे बर्ड्स. बर्ड्स असतील तर आपण त्याला कन्सिडर करणार आहोत ऑर्निथोफिली. फिली दॅट मीन्स अट्रॅक्टिंग फॉर्ममध्ये. जर एंटोमो असेल म्हणजे इन्सेक्ट थ्रू अट्रॅक्ट होऊन किंवा त्यांच्या थ्रू ते कॅरियर फॉर्ममध्ये असतील, एंटेमो. बर्ड्स असतील ऑर्निथो. ॲनिमल्ससाठी इझी आहे ते म्हणजे झू. देन कन्सिडर करणार आपण बॅटसाठी. फार कॉमनली विचारला जाणारा जो एक आहे तो म्हणजे बॅट्स. जर बॅट्स थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला काय टर्म केलं जातं, आणि हा जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत कायरोप्टेरोफिली. ह्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवूयात BAT अँड CH दॅट मीन्स बॅच. ह्याला एकत्रित कंबाईन करूयात. म्हणजे बॅट थ्रू जर पॉलिनेशन होत असेल तर खालीलपैकी कोणती स्पेसिफिक टर्म वापरली जाते. अँड युअर ऑप्शन्स आर एंटेमोफिली, ऑर्निथोफिली, कायरोप्टेरो किंवा मर्मेकोफिली असेल तर आपल्याला लक्षात ठेवायला इझी. आपण बॅटसाठी कायरोप्टेरो आहे दॅट मीन्स बॅच असं लक्षात ठेवलं. सो बॅट आला बॅट्सपासून आणि CH पासून स्टार्ट झालेले हे झाले आपले कायरोप्टेरोफिली. नेक्स्ट आहे अँट. अँट हा सुद्धा कॉमनली विचारला जाणारा आहे आणि त्याच्यासाठी जी स्पेसिफिक टर्म आहे त्याला म्हटलं जातं मर्मेकोफिली. अँटसाठी आहे मर्मेकोफिली. नाव स्नेल्स. बऱ्याच केसमध्ये स्नेल्ससुद्धा पॉलिनेशनचं डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्ममध्ये जो काही पॉलिनेशनसाठी त्यांचा परफॉर्मन्स असेल करताना दिसतात आणि त्याला आपण कन्सिडर करणार आहोत मेलेकोफिली. दोघांमध्ये डिफरन्स आहे. अँड मर्मेकोफिली आणि स्नेल्स मेलेकोफिली. नाव इन द केस ऑफ बीटल्स, छोटे छोटे भुंग्यांसारखे पण छोटे स्मॉल साईजचे किडे असतात. बीटल्स असतील तर त्यांना आपण कन्सिडर करणार आहोत कॅन्थेरोफिली. सहसा विचारला जात नाही आहे पण आपल्याला बुकमध्ये सापडले. सर्टन फ्लाईज असतील, फ्लाईजमध्ये आपण माशा किंवा त्या टाईपच्या ज्या स्पेशीज असतील त्यांना कन्सिडर करतो. सो फ्लाईज ह्यांना आपण म्हणतो माशा. सो त्याच्यावरून आलं मायोफिली. मायो वर्ड गेला आपल्याला, मसल्ससाठी वापरला होता. फ्लाईज मायोफिली. वॅस्प अगेन छोट्या टाईपचे म्हणजे बटरफ्लाईज वगैरे किंवा त्या फॉर्ममध्ये असणारे छोटे किडे कसे असतात, पंख असणारे छोटे छोटे, ते म्हणजेच वॅस्प. त्यांना म्हणणार आहोत आपण स्पिकोफिली.
फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जाणारा अजून एक तो म्हणजे बीज, हनी बीज वगैरे आपल्याला माहिती आहेत. सर्वात महत्त्वाचे पॉलिनेटिंग एजंट आहेत आणि याच्यावरती आईन्स्टाईन यांनी केलेलं स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. जर जगभरातल्या सर्व हनी बीज नष्ट झाल्या तर येणाऱ्या 4 इयर्समध्ये आपल्याला मोठ्या अमाऊंटवरती सीड प्रोडक्शनचा लॉस झेलावा लागेल. सो बीज असतील, बटरफ्लायज असतील, अबंडंट फॉर्ममध्ये आपल्याला पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसून येतात. बीज असतील तर मेलिटोफिली, याला आपण शॉर्टकट असं वापरणार आहोत. बीज आहेत आणि बीज बाईट केल्यानंतर फेसवरती अशा फॉर्ममध्ये टॅटू फॉर्म होतील. सो आपण त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बीज दॅट मीन्स मेलिटोफिली. बटरफ्लाईज असतील तर सायकोफिली म्हणतात बटरफ्लाईजला. मॉथ्स अगेन आपल्याला माहिती आहेत, त्यांना कन्सिडर करणार आपण फेलेनोफिली. आणि अजून मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड हा एक आहे MCQ, तो म्हणजे रोडंट्स ॲनिमल जर असेल, रोडंट्स म्हणजे कुरतडणारे जे प्राणी असतात ते, म्हणजे माईस असेल, रॅट असेल, अशा टाईपच्या ॲनिमल्स थ्रू जर पॉलिनेशन परफॉर्म झालं तर त्याला म्हटलं जातं स्पिन्थोफिली. सो हे काही आपल्याला पॉलिनेटिंग एजंट सापडले जे बायोटिक पॉलिनेटिंग एजंटच्या अंडर येतात आणि त्यांचे स्पेसिफिक नेम बऱ्याच वेळेला विचारले जातात. सो आपण आत्तापर्यंत काय काय पाहिले? पॉलिनेशन पाहिले. पॉलिनेशनचे 2 टाईप, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनचे परत 2 आपण कन्सिडर केले, ऑटोगॅमी असेल किंवा गायटिनो. त्याच्यानंतर क्रॉस पॉलिनेशनमध्ये आपण पाहिलं झिनोगॅमी किंवा हायब्रिडायझेशन. देन आलो आपण पॉलिनेटिंग एजंटकडे, परत 2 टाईप, आयदर ए बायोटिक फॅक्टर ऑर बायोटिक. ए बायोटिकमध्ये आपल्याला 2 फाइंड आउट झाले, फार कॉमनली विचारणारे फक्त 2 आहेत, एअर आणि दुसरा आहे तो म्हणजे वॉटर. आणि ही एक संपूर्ण लिस्ट याच्यावरती फोकस करायचा आहे. एखाद दुसरा MCQ याच्यावरती कंपल्सरी असतोच. सो आपण ह्याला थोडासा टाईम देऊन ह्याचा एक सेपरेट टेबल तयार करून ठेवला आहे आणि हा तुम्ही सर्वजण लर्न करणार आहात. देन आपल्याला थोडेसे जे काही पॉलिनेशन आहे, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन, ह्यांच्याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये बोलायचं आहे, कारण बरेच MCQ हे पॉलिनेशनच्या टॉपिकवरती विचारले जातात. टॉपिक इझी आहे पण त्याच्यामध्ये बरेच डीप बेस असे क्वेश्चन विचारले जातात. सो फॉर दॅट पर्पज वी नीड टू लर्न सम ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस पॉलिनेशन, दॅट मीन्स सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. सो लेट स्टार्ट विथ द सम ॲडव्हान्टेज ऑफ दिस सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन, self pollination. Here advantage. आता ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय? बऱ्याच वेळेला डिफरन्स विचारला जातो. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, और ऑटोगॅमी अँड गायटिनोगॅमी, और ऑटोगॅमी, एलोगॅमी, और वी कॅन से ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. किंवा डिफरन्शिएटिव्ह पॉईंटमध्ये आपल्याला बरेचसे पॉईंट्स फाइंड आउट होतील. ॲडव्हान्टेजमध्ये आपण फर्स्ट मेन्शन करूयात की सेल्फ पॉलिनेशनचे बेनिफिट्स काय काय सिग्निफिकन्स आहेत. फर्स्ट, इट इज व्हेरी शुअर मेथड. इट इज शुअर मेथड. काय सांगितलं आपण आता? सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय पाहिलं होतं, परत एकदा मागे जाऊयात. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टुवर्ड्स द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर ऑफ द सेम प्लांट. एकाच फ्लावरमधल्या पोलन ग्रेन अँथरमधले त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन पोचतायत आणि पॉलिनेशन करतायत. म्हणजे ती मेथड कशी झाली? शुअर. जर मला क्रॉस पॉलिनेशनबद्दल बोलायचं असेल तर ती होईलच असं नाही, कारण त्यांच्यासाठी पॉलिनेटिंग एजंट फार मॅटर करतात आणि हे पॉलिनेटिंग एजंट अगदी ॲप्रोप्रिएट फ्लॉवरवरती जाऊनच त्या पोलन ग्रेनला लँड करतीलच असं नाही आहेत. म्हणजे जर मला डिफरन्समध्ये फर्स्ट पॉईंट मेन्शन करायचं असेल, इफ सेल्फ पॉलिनेशन इज शुअर मेथड, देन इन द केस ऑफ क्रॉस पॉलिनेशन इट इज नॉट दॅट मच शुअर मेथड. सो फर्स्ट पॉईंट इज शुअर मेथड. सेकंड, वी विल सी दिस सेल्फ pollination, it is most economic method. कशी आहे ही? मोस्ट इकॉनॉमिक. आता का मोस्ट इकॉनॉमिक म्हटलं जातं? फॉर दिस सेल्फ पॉलिनेशन देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ टू प्रोड्यूस द लार्ज और वी कॅन से द अट्रॅक्टिव्ह फ्लावर और द फॉर्मेशन ऑफ नेक्टर. ॲज वेल एज आपण कन्सिडर करूयात की म्हणजे जेवढे काही इम्पॉर्टंट फॅसिनेटिंग फॅक्टर्सला, वेगवेगळ्या फॅक्टर्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून मग पॉलिनेशन परफॉर्म करण्यासाठी जास्त एनर्जी खर्च करावी लागत नाही, कारण हे सेल्फ पॉलिनेशन आहे. हे मोस्ट इकॉनॉमिक मेथड का सांगितली आपण? मोस्ट
आपण असं कन्सिडर करूयात की जे अट्रॅक्टिव्ह किंवा लार्ज फ्लावर असतात ते प्रोड्यूस होणं गरजेचं असतं, त्यांचा फ्रॅग्रन्स इम्पॉर्टंट आहे किंवा नेक्टर फॉर्मेशन ह्या गोष्टी गरजेच्या असतात. कोणत्या केसमध्ये? जेव्हा पॉलिनेटिंग एजंट थ्रू किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल तिथे गरजेचं आहे. So that all such things are not that much required. So that's why this self-pollination, it is considered as most economic method. Third consider करूयात least wastage of pollen grain. काय सांगतो आपण? जे पोलन ग्रेन आहेत त्यांचं कमीत कमी वेस्टेज होऊन पॉलिनेशन परफॉर्म होते. मग आपण याला अदर वेमध्ये असं म्हणूयात की मॅक्सिमम सगळे जे पोलन ग्रेन आहेत सगळेच्या सगळे ते काय होतात? युटिलाइज्ड होतात. आपण एका टॉपिकमध्ये असं पाहिलं होतं जेव्हा मायक्रोस्पोरोजेनेसिसचा फॉर्म पाहिलं होता. मायक्रोस्पोर टेट्राड फॉर्म झाले, पोलन ग्रेन डेव्हलप झाले, मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाले. जेव्हा हे बस्ट होतात आणि आतमधले पोलन ग्रेन जेव्हा रिलीज होतात त्यांच्या प्रोबॅबिलिटीज ह्या फार कमी असतात की त्या अगदी करेक्ट फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतील आणि देन फर्दर तिथे जर्मिनेट होऊन फर्टिलायझेशनची प्रोसेस होईल. सो सेल्फ पॉलिनेशनमध्ये लिस्ट वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन किंवा आपण असं म्हणूयात की ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होण्याचं किंवा जर्मिनेशन ते पोलन ग्रेन स्टिग्मावरती जर्मिनेट होण्याच्या प्रोबॅबिलिटी कशा आहेत? मॅक्सिमम आहे. सो हा झाला आपल्याला बेनिफिट. नेक्स्ट जर आपण ह्यांच्यामध्ये कन्सिडर केले, हिअर वी कॅन गेट द प्युअर लाईन्स. आता आपण काही टर्मिनॉलॉजी पाहिल्या होत्या, त्याच्यामधल्या टर्मिनॉलॉजीमधली ही एक टर्म जी आपल्याला ऑलरेडी लास्ट इयरला आपण पाहिली होती, प्युअर लाईन्स. ही प्युअर लाईन्स असते काय? प्युअर लाईन्स मीन्स जेनेटिक स्टॅबिलिटी. जर एखाद्या स्पीशीजमध्ये काही सर्टन जीन्स आहेत, जेनेटिक ट्रेट और जेनेटिक कॅरेक्टर आहेत, हे जेनेटिक कॅरेक्टर जसेच्या तसे पुढे पास ऑन केले जातात. दॅट मीन्स दिस सेल्फ पॉलिनेशन इट एन्शॉर्स द जेनेटिक स्टेबिलिटी इन दॅट पर्टिक्युलर स्पीशीज. म्हणजे मला एखादं स्पेसिफिक ट्रेट हवं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पी प्लांट कन्सिडर केलं. पी प्लांटचं जे मोठं लार्ज सीड असणारं हा जर ट्रेट त्यांच्यामध्ये असेल आणि जर सपोज आपण जेनेटिकली पाहणारा एखादा कन्सिडर केला तर त्यांचे जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहेत सपोज त्या ग्रेट आहेत, मग मला तो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असणारा ट्रेट पुढे जर पास ऑन करायचा असेल तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये सेम फ्लावर, त्याच फ्लावरमध्ये पॉलिनेशन झालं आहे, सेम स्पीशीज आहेत, सेम प्लांट आहेत, नो डाऊट ते ट्रेट तसेच्या तसेच पुढे पास ऑन केले जातात. सो दीज आर द सर्टन ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन. नाव वी नो दॅट एव्हरी कॉइन हॅज द टू साइड्स. In the same manner, self-pollination has some advantages as well as disadvantages too. जर ह्यांना ॲडव्हान्टेज असतील तर काही ना काही त्यांचे ड्रॉबॅक्स किंवा डिसॲडव्हान्टेजसुद्धा असतील. सो आपण त्यांनाही कन्सिडर करूयात. काय जे आहेत त्यांना इथे कन्सिडर करूयात. पहिला, आता हे तर उपयोगाच्या थिंग्स झाल्या, त्यांचे सिग्निफिकन्स झाले. लॉस काय म्हणता येईल आपल्याला? सपोज डिसॲडव्हान्टेजमध्ये मी कन्सिडर केलं की ज्या इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत, इम्प्रूव्ड व्हरायटीज कॅनॉट बी अचीव. का? कारण आपण इथे मेन्शन केले जे ट्रेट आहेत तेच पुढे कंटिन्युअस परफॉर्म होत आहेत आणि ते तसेच्या तसेच नेक्स्ट जनरेशनमध्ये पास ऑन होत आहेत. जनरेशन टू जनरेशन आपल्याला सेल्फ पॉलिनेशनमध्ये सेम ट्रेट असणाऱ्या स्पीशीज दिसतात. दॅट मीन्स देअर इज नो एनी सिंगल चान्स टू डेव्हलप द इम्प्रूव्ड व्हरायटीज. मग हा मात्र काय झाला त्याचा डिसॲडव्हान्टेज किंवा आपण ह्याला म्हणूयात हा झाला त्यांचा ड्रॉबॅक, डिसॲडव्हान्टेज. राईट. सेकंड कन्सिडर करूयात. आता याच्यामध्ये काय होतं आहे? कंटिन्युअसली प्युअर लाईन्स डेव्हलप होऊन तसेच्या तसेच जेनेटिक मेकअप नेक्स्ट जनरेशनमध्ये पास ऑन होऊन ह्यांच्या ज्या प्रोजेनी असतात दॅट प्रोजेनी ॲक्च्युली बिकम्स वीकर. काय होत जातात? ह्या हळूहळू काय होत जातात? ह्या वीक बनत जातात आणि अशा ज्या प्रोजेनी असेल पुढे जाऊन ह्या फर्टाईल असतीलच असं नाही. सो हा सुद्धा झाला त्याचा एक ड्रॉबॅक. आता सेल्फ पॉलिनेशनमध्ये अजून काय दिसतं आपल्याला? बेसिकली नायदर वी कॅन ॲड द डिझायरेबल कॅरेक्टर और किंवा आपण म्हणूयात नॉर इलिमिनेट द नॉन डिझायरेबल कॅरेक्टर. आता हे काय आहे यांच्याबद्दल बोलूयात. पहिल्यांदा याच्याबद्दल बोलूयात डिझायरेबल आणि नॉन डिझायरेबल कॅरेक्टर्स काय असतात. डिझायरेबल कॅरेक्टर्स म्हणजे असे कॅरेक्टर्स जे आपल्याला हवे आहेत, जे कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये यावे अशी आपली इच्छा आहे.
डिझायरेबल अकॉर्डिंग टू अवर विश काइंड ऑफ. आणि नॉन डिझायरेबल असेल तर ते ट्रेट्स तेवढे युजफुल नाही आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला पाहिजेच असं नाही आहेत. असे जे ट्रेट्स आहेत की ज्यांची आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते डिझायरेबल कॅरेक्टर, आणि असे जे ट्रेट ज्यांची रिक्वायरमेंट नाही आहे आपल्याला ते म्हणजे झाले नॉन डिझायरेबल. सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय झालं, जे ऑलरेडी ट्रेट आहेत तेच पुढे येतात. मग याचा ड्रॉबॅक काय झाला, जी नको असणारे कॅरेक्टर आहेत त्यांना आपण काय करू शकतो, कुठे गेले नॉन डिझायरेबल, जे नको असणारे कॅरेक्टर आहेत त्यांना आपण एलिमिनेट करू शकत नाही, आणि त्याचबरोबर जे हवेत त्यांना सुद्धा ॲड करू शकत नाही. ॲक्च्युली हा त्याचा ड्रॉबॅक झाला. देट आता ही जी काही प्रोजेनी आहे कंटिन्युअस तशाच फॉर्ममध्ये पुढे कंटिन्यू होऊन ही वीक बनत जाते, आणि मग मात्र दे डझंट फेवर फॉर द इव्होल्युशन अँड द व्हेरिएशन. हा अगेन त्यांचा एक ड्रॉबॅक आहे. जसजसं इव्होल्युशन परफॉर्म होत जाईल तसतशा सेल्फ पॉलिनेशनपासून फॉर्म होणाऱ्या ज्या स्पीशीज असेल त्या सर्वाईव्ह करतीलच असं नाही, किंवा वेगवेगळं जे काही व्हेरिएशन असेल त्यांच्यामध्ये येणारे जे काही सिमिलॅरिटीज अलॉंग विथ द डिफरन्सेस असेल ते मात्र पुढे तसेच कंटिन्यू होतीलच असे नाही. सो दीज आर द सम डिसएडव्हान्टेज ऑफ दिस सेल्फ पॉलिनेशन. सो आपण याचे दोन्हीही साईड्स तुमच्यासमोर ठेवलेत. एक आहेत काय काय सिग्निफिकन्स आहेत ते, सेकंड आहेत काय त्यांचे ड्रॉबॅक्स आहेत ते. जर सेल्फ पॉलिनेशन असं असेल तर क्रॉस पॉलिनेशन कसं असेल त्यांच्याबद्दल थोडंसं बोलूयात आपण. क्रॉस पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. लेट्स स्टार्ट विथ द सम ॲडव्हान्टेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन काय याला कन्सिडर करूयात. व्हॉट इज मीन बाय क्रॉस पॉलिनेशन? इट इज अ प्रोसेस in which transfer of pollen grain from anther towards the stigma of a flower called as cross pollination. हे झालं क्रॉस पॉलिनेशन. आता ह्याच्यामध्ये मात्र कंडिशन काय होती, इट गेट ट्रान्सफर टू दी अनादर फ्लावर ऑफ दी अनादर प्लांट आयदर सेम स्पीशीज ऑर द डिफरंट स्पीशीज. सो हे सगळं अनादर डिफरंट अशा कंडिशनमध्ये आहेत. नो डाऊट वेगळे दोन आले म्हणजेच यांच्यामध्ये काय मिळणार आहे. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज दे शोज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड व्हरायटी और वी कॅन से द व्हेरिएशन. हा सर्वात इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे क्रॉस पॉलिनेशनचा. का क्रॉस पॉलिनेशनला अडॉप्ट केलं गेलं, का त्यांना ॲक्सेप्ट केलं गेलं. फर्स्ट ते म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जसं आपण इथे सांगितलं काय, जे नको आहेत ट्रेट त्यांना ॲक्च्युली एलिमिनेट करणं गरजेचं आहे. जे ट्रेट्स हवेत त्यांना ॲड केलं गेलं पाहिजे, आणि त्या सगळ्या पॉसिबिलिटीज ह्या क्रॉस पॉलिनेशनमध्ये मात्र आपल्याला परफॉर्म होताना दिसतात. दॅट मीन्स दिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड व्हेरिएशन हे मात्र कशामध्ये पॉसिबल आहे, क्रॉस पॉलिनेशनमध्ये, आणि याचा मात्र आपल्याला नक्कीच बेनिफिट आहे. सेकंड कन्सिडर करूयात की ह्या ज्या काही अशा पद्धतीने तयार झालेल्या व्हरायटीज असतात, किंवा आपण असं कन्सिडर करूयात ह्यांच्यामध्ये हे जर अशा पद्धतीने रिकॉम्बिनेशन होत असेल दॅट मीन्स कॅन फॉर्म द इम्प्रूव्ड व्हरायटीज. ज्या इम्प्रूव्ड व्हरायटीज होत्या ज्या आपल्याला ह्याच्यामध्ये दिसल्या नव्हत्या पण इथे मात्र ह्या इम्प्रूव्ड व्हरायटीज फॉर्म झाल्या. जे ट्रेट्स नको आहेत त्यांना इलिमिनेट करू शकतो. येस. सो अनडिझायरेबल कॅरेक्टर्स कॅन बी इलिमिनेटेड और डिझायरेबल कॅरेक्टर्स कॅन बी गेट ॲडेड इन टू द क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनचे हे बेनिफिट्स. देन नेक्स्ट कन्सिडर करायचे आपल्याला क्रॉस पॉलिनेशनमध्ये दे आर डिझीज रेझिस्टंट व्हरायटीज. डिझीज रेझिस्टंट व्हरायटीज आर गेट प्रोड्यूस. ज्या व्हरायटीज क्रॉस पॉलिनेशन थ्रू प्रोड्यूस केल्या जातात किंवा होतात ह्या डिझीज रेझिस्टंट असतात, म्हणजेच आपण त्यांना डिझीज फ्री व्हायरस फ्री अशा पद्धतीने प्रोड्यूस करू शकतो. आणि सध्या बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज डेव्हलप करण्याचं काम हे क्रॉस पॉलिनेशनमधले जे हायब्रिडायझेशन टेक्निक आहे त्याचा वापर करून मोठ्या अमाऊंटवरती केला जातो, किंवा टिश्यू कल्चर वगैरे टेक्निक आपण अगदी स्टार्टिंगला एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पाहिली होती. सो त्यांचाही वापर केला जातो. सो दीज आर द सम ॲडव्हान्टेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. नाव द अदर साईड डिसएडव्हान्टेजेस. आता सिग्निफिकन्स पाहिले की हां एवढे युजफुल थिंग्स आहेत. आता ज्या
नाही आहेत तेवढ्या आपल्याला उपयोगी. सो फर्स्ट, इट इज नॉट दॅट मच शुअर मेथड. सो नॉट शुअर मेथड. ॲज वी हॅव मेन्शन इन द ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन, इट इज शुअर मेथड. कन्फर्म आपल्याला माहिती आहे पॉलिनेशन होणार, कारण ते सेम फ्लावर आहे, सेम फ्लावरमधलेच पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील, स्टिग्मावरती जातील. इन द केस ऑफ क्रॉस पॉलिनेशन, फॉर एक्झाम्पल सपोज वन फ्लावर, इथे झाला आपला हा सेकंड फ्लावर, पोलन ग्रेन जाऊन त्या दुसऱ्या प्लांटमधल्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होईलच असं नाही. हे जेव्हा जाऊन तिथे लँड होतील तोपर्यंत जर स्टिग्मा मॅच्युअर नसेल, अगेन ते त्यांना ॲक्सेप्ट करणार नाहीत, कारण अनलेस अंटिल स्टिग्मा किंवा जो कार्पेल पार्ट आहे तो मॅच्युअर होणार नाही तोपर्यंत ते स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करणार नाहीत. त्यांनी सिक्रेट केलं नाहीत म्हणजे त्यांचं टर्मिनेशन होणार नाही, पुढे त्यांची पोलन ट्यूब वगैरे फॉर्म होणार नाही, ते ओव्ह्यूलपर्यंत जाऊन पोहोचणार नाही, पुढचा फर्टिलायझेशनचा टोटल प्रोसेस तिथेच ब्लॉक होऊन जाते. समटाईम्स हे जी स्टाईल असेल ती शॉर्ट असेल किंवा काय डिफरंट स्टाईलची असेल, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत ज्या आपण थोडे पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो ह्या केसमध्ये अगदी कन्फर्मली शुअरली पॉलिनेशन परफॉर्म होईलच असं नाही आहे. सेकंड, जर ही मोस्ट इकॉनॉमिक असेल, इट इज नॉट दॅट मच इकॉनॉमिक प्रोसेस. इकॉनॉमिक ही इकॉनॉमिकली सपोर्ट करत नाही. कारण काय सांगितलं आपण, जेव्हा पॉलिनेशन करायचं सेल्फ पॉलिनेशन असेल तर त्यांच्यामध्ये फ्लावर हे लार्ज किंवा त्यांचे अट्रॅक्टिव्ह पेटल्स किंवा त्यांचं फ्रॅग्नन्स, नेक्टर फॉर्म, ह्या सर्वांची रिक्वायरमेंट सेल्फ पॉलिनेशनमध्ये नाही आहे. बट इन द केस ऑफ क्रॉस पॉलिनेशन हे मात्र इथं गरजेचं आहे. कारण पॉलिनेशनसाठी ज्या थिंग्स त्यांना प्रोमोट करतात त्याच्यामधली फर्स्ट थिंग ती म्हणजे पेटल्स जर कलरफुल असतील, लार्ज असतील, अट्रॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतील, त्यांचा फ्रॅग्नन्स असेल जेणेकरून ते इन्सेक्ट्सला स्वतःकडे फॅसिनेट करून घेतील, किंवा नेक्टर वगैरे असेल तर अशा केसमध्ये सुद्धा इन्सेक्ट्स काय करतात, ते नेक्टर कलेक्ट करण्यासाठी त्या फ्लावरवरती जातात आणि त्यांच्या थ्रू इनडायरेक्ट वेमध्ये पॉलिनेशन परफॉर्म होतं. सो एवढं सगळं मोठ्या अमाऊंटवरती जर रिक्वायरमेंट असेल तर ती मात्र तेवढी इकॉनॉमिकली परफॉर्मन्स देत नाही. जर ह्या केसमध्ये लिस्ट वेस्टेज असेल तर इथे मात्र वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन इज देअर. वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन, इथे मात्र पोलन ग्रेनचं वेस्टेज होते. आपण जसं सांगितलं इथून कोणतेही बायोटिक ए बायोटिक फॅक्टर घ्या, ते त्या एजंटबरोबर कॅरी होत आहेत आणि जाऊन त्या स्टिग्मावरती लँड होतीलच असे नाही. मग बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतात, हे जे पोलन ग्रेन आहेत ॲप्रोप्रिएट रिसिव्हरपर्यंत जाऊन जर पोचले नाहीत तर फर्दर पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन परफॉर्म तर होणार नाही, बट जी फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती सुद्धा तिथेच काय होईल, अबॉर्ट होईल. नेक्स्ट कन्सिडर करूयात. आता ह्या जर प्युअर लाईन्स डेव्हलप करून देणार असतील, ह्या काय करतात, प्युअर लाईन्सला हेल्प करतात, तर ह्या केसमध्ये मात्र जेनेटिक स्टेबिलिटी दिसून येत नाही. जेनेटिक स्टेबिलिटी विल नॉट गेट रिसिव्ड ऑर अचीव. ह्यांच्यामध्ये मात्र आपल्याला जेनेटिक स्टेबिलिटी दिसेलच असं नाही. सो ह्या झाल्या आपल्या सर्टन काही थिंग्स ज्याच्यामध्ये आपण सांगितले सेल्फ पॉलिनेशन एक क्रॉस पॉलिनेशन दोघांचे सगळेही त्यांचं जे काय हेड आणि टेल आहे ते दोन्ही आपण समोर ठेवलेत. ह्याच्यामध्ये अजून एक छोटीशी छान ट्रिक म्हणजे अशी आहेत, जे त्यांचे सेल्फ पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आहेत तेच क्रॉस पॉलिनेशनचे डिसॲडव्हान्टेज आहेत, आणि जे सेल्फ पॉलिनेशनचे डिसॲडव्हान्टेज आहेत तेच क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आहे. यांचा जो ड्रॉबॅक आहे तो यांचा ॲडव्हान्टेज आहे आणि यांचा जो ड्रॉबॅक आहे तो यांचा ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे फक्त कोणते तरी एक सेल्फ पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज केले तर त्याच्या अगदी एक्झॅक्ट अपोजिट वेमध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दिसून येतील. सो हा झाला आपला सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनमधले ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज.